वाळवा अहिरवाडी रस्त्यावर असणाऱ्या देसाई प्लॉट येथे पूर्व वैमनस्यातून तिघांनी संगनमत करून दगडाने ठेचून गुन्हेगार संदेश उर्फ साहिल अशोक कदम याचा निर्घुण खून केलाय। मयत साहिल याचे वडील अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, राजश्री आमसिद्ध कोळी, अक्षय हनुमंत मुळीक यांना अटक केली आहे। मयत संदेश उर्फ साहिल कदम याचे त्याचा मित्र प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी याच्या घरी जाणं येणं होतं। तिथे मुलगा साहिल, प्रथमेश कोळी, अक्षय मुळीक, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट असे एकत्र बसून दारू पीत असायचे। दारू पिल्यानंतर त्यांचे एकमेकांसोबत वाद होत होते। साहिल याला प्रथमेश कोळी याच्या घरी दारू पिताना मारहाण केली होती। साहिलला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्याला गेल्यानंतर प्रथमेशची आई राजश्री हिने त्याला माझ्या मुलाविरुद्ध तक्रार केली तर मी तुझ्या विरुद्ध माझ्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार देणार असा दम दिल्याने साहिल याने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीच नाही। शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाळवा येथील MSCB टॉवर जवळ साहिल याचे प्रथमेश कोळी, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट आणि त्याच्या मित्रांचे दारू पिऊन भांडण झालं। साहिल याला घरामध्ये बोलावून संशयितांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून खून करत काही अंतरावर नेऊन टाकलं। आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याच्या बातमीने वाळव्यात खळबळ उडाली। साहिल याच्या नावावरती आष्टा आणि भिलवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याला यापूर्वी 2 वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं।